तेच उलट नावाचा झाला विस्तार, चिन्ह बदललं पण हाती आली निष्ठेची तुतारी आणि सोबतीला साहेब या नावावर प्रेम करणारे लाखो निस्वार्थी कार्यकर्ते म्हणजे तुम्ही सर्वजण। अशा काळात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचा आज 26वा वर्धापन दिन साजरा होतोय। गेल्या 26 वर्षात पक्षाच्या या रोपट्याचा आज वटवृक्ष झाला। काही पारंब्यांनी स्वतंत्र मूळ धरलं। फांद्यांवर बसलेले काही पक्षी उडून दुसऱ्या झाडावर गेले। वादळ आलं आणि दुष्काळी पाहिला, पण वटवृक्षाचं खोड आजही अविचलतपणे घट्ट उभं आहे, म्हणजे आदरणीय पवार साहेब। सत्तेची छाया आणि विरोधातले चटके दोन्ही आपण सर्वांनी पाहिलेले आहेत, पण सामान्याची सेवा हा पक्षाचा मूळ स्वभाव कधी बदललेला नाही। सामान्य माणसाशी जोडलेली भावनिक नाळ कधी सत्तेच्या गुळाभोवती जमा झालेली मुंगळे सत्ता जाताच गायब झाले, पण आपलं घर बांधण्यासाठी कण कण माती बाहेर काढणाऱ्या मुंगीप्रमाणे अविरत कष्ट करणारे कार्यकर्त्या हा मात्र आदरणीय पवार साहेबांबरोबर आणि आपल्या पक्षाबरोबर आजही आहे। हा पक्ष कोणामुळे आहे? तर हा पक्ष आदरणीय पवार साहेबांमुळे आहे। हा पक्ष कोणामुळे आहे? तर हे सर्व नेते जे कितीही काही झालं तर आदरणीय पवार साहेबांबरोबर आपल्या बरोबर राहिले यांच्यामुळे आहे। हा पक्ष कोणामुळे आहे? तर या राज्यामध्ये सामान्य कुटुंबातले जे आपले पदाधिकारी आहेत ते आजही कष्ट करतात त्यांच्यामुळे आहे। हा पक्ष कोणामुळे आहे? तर हा सामान्य कार्यकर्त्यांमुळे आहे। हा पक्ष कोणामुळे आहे? तर आजपर्यंत आपल्या पक्षावर आपल्या यांच्यामुळे हा पक्ष आहे। आणि मी सगळ्यांनाच मनापासून आपल्या या पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त तिथं शुभेच्छा देतो। जाता जाता फक्त एवढीच विनंती आपल्या सर्वांना करतो, आदरणीय जयंत पाटील साहेब असतील, सुप्रियाताई असतील, देशमुख साहेब असतील, आव्हाड साहेब असतील, टोपे साहेब असतील, भूषणजी राजे होळकर साहेब असतील, गायकवाड साहेब असतील, असे अनेक मोठे नेते आज कदाचित त्यांना इतर मोठे पक्ष बोलवत सुद्धा असतील, पण विचारासाठी आणि आदरणीय पवार साहेबांसाठी हे सर्व नेते आदरणीय पवार साहेबांबरोबर राहिले। एकदा जोरदार यांच्यासाठी टाळ्या वाजवून यांचा सत्कार आपण सर्वांनी केला पाहिजे। इथं उपस्थित असणारे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, सर्व पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते यांच्यासाठी सुद्धा लोकांना काय पाहिजे हे त्यांनी समजून घेतलं आणि ते समजून घेतल्यानंतर जेव्हा सत्ता आली तेव्हा लोकांच्या हितासाठी पवार साहेबांनी काम केलं। आज ठीक आहे सत्ता नाही, पण लढू तर शकतो। शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार, महात्मा फुलेंचा विचार, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा विचार, लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा विचार, याच्यातून आपण काय शिकलो असेल तर संघर्ष शिकलो आहे आणि निष्ठाही शिकलेलो आहे। आणि विचारासाठी कितीही संकट आलं तर लढायचं कसं हे सर्व महामानवांकडून आपण सर्वांनी शिकलेलो आहे। आणि आज तीच वेळ, आज संघ
दिशा द्या, तुम्ही फक्त लढ म्हणा. आम्ही सर्वजण या या राज्यातले नागरिक, कार्यकर्ते, पदाधिकारी हे लढायला तयार आहोत. एवढंच या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगतो. पुनश्च एकदा आज महत्त्वपूर्ण आपल्या